वर पडल्यानंतर पूर्वीला म्हणजे आता गाईचा का जसा जार मी उकेरड्यामध्ये गाडला तसं महिलांचं सुद्धा पूर्वीला घरी डिलिव्हरी व्हायची आणि त्यांची जी वर पडली ना ती मातीमध्ये गाडायची. म्हणजे पूर्वीला काय म्हणायचे, मातीची नाळांची आणि मातीची नाळ एकमेकाला जोडलेली असते. तर आमची गाई असो किंवा आमची पोरं असो, आमची सगळ्यांची नाळ ही मातीशीच जोडलेली आहे. तर मंडळी बघा, आपली गाई येली आणि इथं कोणच नव्हतं तरी तिची प्रसूती व्यवस्थित झालेली आहे. अगदी गोरं उभं राहून सडाला तोंड लावत होतं तेव्हा मी आलेली आहे. पण नशीब चला कुत्र्यांनी कोणी काही ओढलं नाही, कारण अजून तिचा जार पडायचा आहे. तर बघा हे वासरू कसलं आहे आणि काय असेल ते तुम्ही सांगा. गायत्री असेल का नंदी असेल मी काही सांगणार नाही, पण ते तुम्ही ओळखा. मी गाईला गवत टाकण्यासाठी आले. सकाळी अक्षय येऊन गेला होता तरी 8:30-9 वाजता, तेव्हा काहीच नव्हतं. पण आता मी तिला गवत टाकण्यासाठी आले, शेण काढण्यासाठी. पाहते तर वासरू उभं आणि ते अगदी कासला तोंड लावत होतं तिच्या. तर अजून तिचा जार पडायचा आहे. शिंग लगेच शिंग बघ कसं चालतंय. किती वेळाचं, 2 तासाचं वासरू. माणसाचं पिल्लू आपला शिवराज तशी चालायला लागलाय वर्षांनी. तर हा जार आहे ना तिने खातेत गाया, ते खाऊन द्यायचं नसतं. ते खाल्ल्यावरती गायला कडकी भरते, म्हणून याच्यावरती लय लक्ष ठेवायला लागतं. हाड हेड कुत्री वाढत्यात, मग ते निम्मा जार आतमध्ये राहतो निम्मा बाहेर येतो, म्हणून गाई येताना लय लक्ष द्यावं लागतं. गाई नाही कोणतंही जनावर असू द्या, पण लक्ष द्यावं लागतं. तर आता तिने तोंड लावलंच होतं पण मी तो ओढून घेतला साईडला. तर आता मी हा उचलून ना कुठंतरी नेऊन पुरते मातीमध्ये. तर वासरू सुद्धा मनाने पियलंय बघा. आता त्याला अगदी तोंड लावायची पण गरज नाही लागली, काय नाही, ते स्वतःच्या मनानं पियलंय. बघा, मुक्या चित्रावाला सुद्धा देवाने त्याची त्याला अक्कल दिली, बुद्धी दिली. तर आपल्या गाईचं चिकना अगदी मनाने काही साड्यांचा गळत्यात बघा टिपकं. ते पहा, मनाने गळायला सुरुवात झाली आहे. ते बघा दोन्ही साड्यांचे टिपके गळत्यात. तर पुढचं सण ना वासरू पेलेलं आहे. तर आता तिचं चिक काढणं खरंच लय गरजेचं आहे. आणि वासराला सुद्धा जास्ती पाजायचं नाही, कारण त्याला बुळखंडी लागेल. आणि आपण सुद्धा जास्ती काढला तर तिच्या अंगातलं कॅल्शियम कमी होतं, म्हणून आपण सुद्धा कमी काढायचा. तर कशा धारा नाही पण टिपके गळतात. गाय लय भारी आहे, तिला भाला घालायला लागत नाही, काहीच नाही, अगदी मस्त उभी राहते. हा जार आहे आणि आता हा ना उकेरड्यात पुरते मी. कुत्री काढत्यान काढून, पण तरी सुद्धा आपल्या पद्धतीने आपण पुरायचा. उकेरड्यावरती आपण पुरून टाकू. आकडून बरं. सुरुवातीला असं पायालाच बांधायला लागतं, सोडलं त्याने. त्याला पायाला बांधून त्या साईडला बांधले. आता काय असन नक्की सांगा, नंदी असन का गाय असन तुम्हीच ओळखा. मी आले शेतात आणि मी कापले गाईसाठी गवत. हे बघा एवढं. गाई येली, तिला हिरवा चारा पाहिजे. कुट्टी आणली पण म्हटलं गवत पण टाकावं थोडंसं, म्हणून मी वावरात आले गवत न्यायला. तर चला आता तिला धुवायची, अजून तिला आंघोळ घालायची.
तर मी तिला हा चारा नेऊन टाकते. तिला छानपैकी आंघोळ घालू आता. खरं सांगायचं म्हणजे हे बघा आत्ता खरा जार पडलाय आणि मगाशी ते तिच्या पाण्याच्या फुग्याचंच होतं आणि ती खायला लागली होती. नशीब मी आले पटकन. गाईने जार खाल्ला तर गाईला कडकीवरते म्हणजे तिची तब्येत पूर्ण खराब होते. अशी तजेला राहत नाही, ती नीट खात नाही, म्हणून तो जार खाऊन द्यायचा नसतो आणि जनावर तेच नेमकं खायला बघतं. तर पूर्वीला ना काही लोक सांगायचे की शनिवारी गाई येली ना, देशी गाई, तर तिच्या जारामध्ये पाय वळसायचे म्हणजे पायाला बेगा राहत नाहीत. पण ते आपल्याला नाही आवडणार करायला. तर बेगामध्ये त्या बाया पाय वळसायच्या, मग राहत होत्या का नाही हे मला नाही सांगता यायचं, पण सांगायचे शनिवारची गाई येली पाहिजे. तर आज नेमका शनिवारच आहे आणि आपली गायत्री आम्ही कोणी नसताना इथं एकटी तिची प्रसूती झालेली आहे. तर खरंच बरं झालं, कुत्र्या मांजराने ओढलं नाही आणि वासराला सुद्धा काही झालं नाही. त्यामुळं खरंच खूप खूप देवाचे आभार की वासरू पण आपलं सुरक्षित आहे आणि गाय पण. की ज्याची भीती असते ना जार खाण्याची ते पण बघा. आता मी गवत घेऊन आले, हे बघा गवत आणले आणि नेमकंच आले तर तिचा जार पडून ती खायला सुरुवात करणारच होती. तर मी पटकन त्या गवत टाकून तो जार ओढून घेतला बाजूला. तर चला आता मी तो जार ना पुरून टाकते उकिरड्यामध्ये. बाई असो, तिच्या प्रसूतीच्या वेळेला तिच्याजवळ कोणीतरी असावंच लागतं, कारण काही गायांचं अंग बाहेर येतं, त्याच्यामुळं ते वासरू धरून ओढावं लागतं. त्याचं तोंड आणि पाया येतात पहिले दोन, ते ओढायला लागतं. पण योगायोगाने तिच्याजवळ कोणच नव्हतं आणि बिचाऱ्याची प्रसूती अगदी व्यवस्थित झाली. मी खरंच देवाचे आभार मानते की काही त्रास झाला नाही तिला. आणि त्याच्यानंतर तो तिचा जो जार असतो ना, तो पडेपर्यंत तिथं माणूस बसायला लागतं. तर मला असं वाटलं की मी तोपर्यंत गवत घेऊन येईन, म्हणून मी गवत आणायला गेले आणि तोपर्यंत नुकताच जार पडला आणि ती तोंडाने खायला सुरुवातच करणार होती. तर मी पटकन येऊन तो वाढला. बरं झालं, कारण तो जार जर खाल्ला ना तिने तर तिला अशी आपण नाही का म्हणतो कडकी भरली, म्हणजे तिची तब्येत होत नाही, ती वाळून जाते, असं गाईचं होतं. आणि जसं महिलांचं सुद्धा वर पडल्यानंतर पूर्वीला म्हणजे आता गाईचा का जसा जार मी उकिरड्यामध्ये गाडला तसं महिलांचं सुद्धा पूर्वीला घरी डिलिव्हरी व्हायची आणि त्यांची जी वर पडली ना ती मातीमध्ये गाडायची. म्हणजे पूर्वीला काय म्हणायचे, मातीशी नाळ जोडली. मग हे असं आहे. आता सांगायचं म्हणजे माझ्यासुद्धा डिलेवरी घरीच झालेल्या आहेत. असंच म्हणजे शेतात मातीतच गाडायचे पहिले, त्यामुळं त्या मुलांची आणि मातीची नाळ एकमेकाला जोडलेली असते. तर आमची गाई असो किंवा आमची पोरं असो, आमची सगळ्यांची नाळ ही मातीशीच जोडलेली आहे. तर गाई सुखरूप झाली, खूप छान वाटलं. पण तुम्ही एक सांगायला विसरू नका की आमच्याकडे नंदी आला आहे का गायत्री आली आहे, ते नक्की सांगा आम्हाला. तर आता तिला मी पाणी गरम करून आणते. तिला छान अशी आंघोळ घालायची, तिला गोडे तेल लावायचं तिच्या अंगाला, म्हणजे तिच्या माया अंगाला गोडे तेल लावायचं आणि छान धुवून काढायची. 2-3 दिवस गरम पाण्याने तिचे चौक शेकायचे. जे पाठीमागं असं म्हणजे सांधे बिंदे असतात ना, त्याच्यावरती गरम पाणी ओतून आपल्याला तिला शेकवायची आणि तिला धुवायची. तर मी आता घरी जाते, गरम पाणी करून आणते, कारण मध्ये वडा आमच्या वड्यातून अलीकडे ये जा करायची. वड्याला आता पाणी नाही आहे, पण मला गरम पाणी घेऊन यायला तिकडून एक हंडा तापून चांगला घेऊन येते आणि हे आणून तिला आंघोळ घालते. आणि चला आम्ही गरम पाणी करून नेले पलीकडं आणि गाईला मस्त धुवून काढले आणि ती पण चांगली उभी राहिली. का तर गरम पाण्याचा शेक मिळतोय तिला चांगला. तिच्या चौकावरती पाठीवरती गरम पाणी टाकले आणि ती भरलेली आहे ना जास्ती, मग चांगलं काथ्याने पुसून बिसून काढली, तिला धुवून घेतली.
तर ती पण चांगलं पाणी घेते आणि बरंच पाणी नेलं तर चांगलं 2 बादल्या. तर चांगले धुवून घेतली शेपटी ते. अजून 2-3 दिवस आता तिला असेच धुवायला लागणार, कारण ती घाण टाकत राहते. आता आपण तिला गूळ चारणार, गूळ चारल्यानंतर चांगली घाण टाकणार ती, त्यामुळं तिला 2-3 दिवस धुवावंच लागणार. तर कोण आलं आपल्या घरी? कोण आलं? कोण पाहुणा आला? बैल. काय हंबा आहे ना? हंबा आले, हंबा. हा, शिवला लय आनंद झालाय बघा. तर चला, आधुनिक युग आलं, त्यामध्ये आंबवण आलं, पेंड आली, पण आपलं पारंपरिक पद्धतीने आम्ही तिला बाजरी शिजवली आणि गूळ टाकला त्यामध्ये. गूळ बाजरी पहिल्यापासून येलेल्या चित्राबाला देतात का, तर त्याची सगळी घाण पडून जाते गुळामुळं आणि तिचा कोटा अगदी साफ होतो. तर आता आम्ही तिला ते चारायला सुरुवात केली. निदान 8 दिवस तरी आम्ही ते देणार आणि संध्याकाळच्या वेळेला वासरू पाजून तिची धार काढली. तर कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की सांगा. आमची गायत्री कशी आहे आणि आमच्या गाईला कालवड झाली का घोरा झाला हे सांगा.